रोजच्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर अक्षरशः वैतागलेले आहेत। ठाणेकरांचा दिवसातला बराचसा काळ हा प्रवासात वाया जातो। विशेषतः घोडबंदर रोडवर तर वाहतूक कोंडीची समस्या रोजच असते। पण आता ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे, कारण मेट्रो लाईन 4 ची ट्रायल रन सप्टेंबरमध्ये करणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। तर वर्षाअखेरीस मेट्रो सुरू करण्याचा मानस असल्याचंही शिंदे यांनी सांगितले। वडाळा ते कापूरबावडी दरम्यानच्या या कॉरिडॉरला पुढे गायमुखपर्यंत जोडून मेट्रो मार्ग क्रमांक 4A चा विस्तार केला जाईल। हा मेट्रो मार्ग मीरा भाईंदरमध्ये असलेल्या मेट्रो क्रमांक 10 ला जोडण्यात येईल। मीरा भाईंदरपासून मग मुंबईतील इतर मेट्रो लाईन्सपर्यंत हा मार्ग जोडण्यात येईल। यामुळे महानगरीय क्षेत्रामध्ये लोकांना कमी वेळात सहज प्रवास करता येईल। इतकंच नाही तर ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रोचं कामही जोरात सुरू आहे। मेट्रो 4 च्या मार्गावर इंटरचेंज स्टेशन्स आहेत, त्यामुळे ठाणे आणि आसपासच्या लोकांना याचा फायदा होईल। MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मेट्रो मार्गाचं 85% काम पूर्ण झालंय। ठाणे मीरा भाईंदर मुंबई असा एक लूप तयार करण्यात येईल। त्यासोबतच शहरातील अंतर्गत मेट्रोही त्याला जोडण्यात येईल। या सगळ्या मेट्रोच्या जाळ्यामुळे ठाणेकरांना शहरात फिरणं आणि मुंबईत येणं सोपं होणार आहे। पण विरोधकांकडून यावर टीका होते, कारण या कामाला बराच विलंब होतोय। आता या मेट्रो लाईनच्या उद्घाटनाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे।